पंडिता रमाबाई यांच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। कारण कंबाईन प्री असू दे किंवा मेन्स असू दे, कुठलीही एक्झाम असू दे, यांच्यावरती एकतरी क्वेश्चन हा असतोच। त्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती असणं हे आपल्याला गरजेचं आहे। तर चला त्यांची आज आपण माहिती बघूया। त्यांचा जन्म 1858 मध्ये म्हैसूरमधील मंगरूळ जिल्ह्यात झाला। लक्ष्मीबाई व अनंतशास्त्री डोंगरे यांचे शेवटचे अपत्य होते। रमाबाई या लक्ष्मीबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे यांचे शेवटचे अपत्य होते। त्यानंतर दुष्काळामुळे डोंगरे कुटुंबियांना गाव सोडून तीर्थयात्रेला निघावे लागले आणि त्या दरम्यानच त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला। त्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांचे जे एकुलते एक बंधू होते श्रीनिवास शास्त्री, रमाबाईंचे बंधू श्रीनिवास शास्त्री यांना घेऊन त्यांनी भारत भ्रमंती केली आणि त्या दरम्यान 1878 मध्ये कोलकातामध्ये त्यांना सरस्वती हा किताब बहाल करण्यात आला। त्यानंतर 1880 मध्ये त्यांचा विवाह ब्राह्मो समाजी बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी झाला। हे बिपिन बिहारी मेधावी हे पेशाने वकील होते। त्यांची कन्या होती मनोरमा। पंडिता रमाबाई यांची कन्या कोण होती तर मनोरमा होती। हिचं नाव लक्षात ठेवा। त्यानंतर 30 एप्रिल 1882 मध्ये त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली पुणे या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये त्यांना रानडे, भांडारकर आणि मोडक यांनी मदत केली आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये। त्यानंतर 1883 मध्ये हंटर कमिशन समोर साक्ष दिली। हंटर कमिशन शिक्षणासंबंधीचा हा जो हंटर कमिशन होता तर त्याच्या समोर साक्ष दिली पंडिता रमाबाई यांनी। सप्टेंबर 1883 मध्ये बॉटीज इंग्लंड या ठिकाणी ख्रिस्ती धर्माचा त्यांनी स्वीकार केला। या ख्रिस्ती धर्माचा त्यांचा स्वीकार करण्यावरून त्यांच्यावरती भरपूर टीका झालेली होती। केसरी या वृत्तपत्रात लक्षात ठेवायचं, केसरी या वृत्तपत्रात त्यांच्यावरती टीका झालेली होती। त्यानंतर 11 मार्च 1889 मध्ये शारदा सदन याची स्थापना मुंबईमध्ये त्यांनी केली। या शारदा सदनातल्या पहिल्या विद्यार्थी होत्या आनंदीबाई कर्वे आणि याच आनंदीबाई कर्वे यांचा विवाह नंतर महर्षी कर्वे यांच्याशी झाला। 1896 मध्ये केडगाव या ठिकाणी मुक्ती सदनाची त्यांनी स्थापना केली आणि अशाच भरपूर त्यांनी परत संस्था स्थापन केल्या। त्यामध्ये शारदा सदन विधवा स्त्रियांना मदत करण्यासाठी, त्यानंतर मुक्ती सदन ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी, कृपा सदन निराश्रित विधवा स्त्रियांसाठी, रमाबाई असोसिएशन जे आहे तर ते निराधार स्त्रियांना मदत करण्यासाठी, बातमी सदन अंधांसाठी, सदानंद सदन अनाथ मुलांसाठी। 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना केसर ए हिंद हा किताब बहाल केला। केसर ए हिंद याच्यावरती कंबाईनला प्रश्न आलेला होता। हा PYQ आहे, लक्षात ठेवा। 1919 मध्ये केसर ए हिंद हा किताब कोणाला मिळालेला असा प्रश्न होता। त्यामध्ये पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे आणि अजून 2 असे ऑप्शन होते। तर लक्षात ठेवा केसर ए हिंद हा किताब रमाबाई, पंडिता रमाबाई यांना बहाल करण्यात आलेला होता। ब्रिटिश सरकारने तो बहाल केलेला होता। 5 एप्रिल 1922 मध्ये केडगाव या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला। त्यांचं आत्मचरित्र होतं माझी साक्ष, हा सुद्धा PYQ आहे। माझी साक्ष हे आत्मचरित्र कोणाचं होतं तर ते पंडिता रमाबाई यांचं ते आत्मचरित्र होतं। तर अशी ही सगळी जी माहिती आहे तर ती पंडिता रमाबाईची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण याच्यावरती एकतरी प्रश्न हा असतोच असतो। हे 2 PYQ आहेत, अजून त्यांचे भरपूर प्रश्न आलेले आहेत आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।